हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर व्हिडिओची सुरुवातच मी बाप्पाच्या दर्शनाने करते आहे, कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. देवपूजा झाल्यावर घरात एकदम प्रसन्न वातावरण होतं, ते मला खूप आवडतं. तर इकडे मी दरवाजात पण रोज उंबरा पट्टीवरती फुलं ठेवत असते स्वस्तिक काढून. तर स्वस्तिक काढून झालेलं होतं माझं, तर मी तिथे ते फुलंच ठेवते आहे. सकाळी उर्वी स्कूलला गेल्यावरती मस्त आधी एक चहा घेते आणि मग त्यानंतर पटकन फ्रेश होते. घरातली कामं सुरू होऊन जातात. मग सगळ्यात पहिले देवपूजा आवरते आणि मग जी काही घरातली कामं असतील ती करायला घेते. आता सकाळचे 9 वाजता आहे, तर मग म्हटलं पहिले ब्रेकफास्ट करून घ्यावा. उर्वीला जे स्कूलमध्ये टिफिनमध्ये मी जे देते त्यातलंच मी थोडंसं बॅटर पराठ्याचं किंवा कशाचं पण असेल, थोडंसं एक बॅटर ठेवते आणि मग त्याचाच मी ब्रेकफास्ट करून नंतर खाते. तर तिला आज मी टिफिनमध्ये बेसन चिला दिलेला, तर ते त्याचंच ओट्स बेसन चिला आणि त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकलेलं होतं. तर ज्या पाहिजे त्या भाज्या आपण टाकू शकतो. तर त्याचंच मी ब्रेकफास्ट आता इकडे पहिले करून घेणार आहे. आणि अलॉंग विथ दॅट मी एक मोसंबीचा ज्यूस पण करणार आहे, म्हणजे खूप हेल्दी ब्रेकफास्ट होऊन जाईल. पूर्वी स्कूलवरून आल्यावर दुपारी पिते ज्यूस, कारण सकाळी सकाळी खूप थंड आहे वातावरण, त्याच्यामुळे मी तिला सकाळी देत नाही. स्कूलमधून जेव्हा 3 वाजता येते तर पहिले मी एक ग्लास तिला ज्यूस देते बनवून. तर मी आता तोच मोसंबी सोलून ठेवलेली होती, आता मी त्याचा ज्यूस करायला घेते आहे. आणि हो, थंडीच्या दिवसात मी कोणते पण पराठे करू दे, नाही तर बेसन चिला काही पण करू दे, त्याच्यावरती मी तीळ जरूर टाकते. तीळ ह्या दिवसात खाणं खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे उर्वीला पण मी तसंच टाकून देते. आणि वरतून जरासे तीळ टाकले तर ते खरपूस भाजल्या पण जातात आणि टेस्टला पण खूप छान लागतात. तुम्ही पण नक्कीच करून बघा. हे जे मोसंबीचा मी ज्यूस काढते, हे जे ज्युसर आहे त्याला घेऊन मला 4-5 वर्ष झालेत आणि खूप भारी आहे बरं का हे. तर ह्याच्यामध्ये मोसंबी, संत्री कशाचा पण आपण ज्यूस काढू शकतो. इवन डाळिंबाचा पण ज्यूस खूप छान निघतो ह्याच्यात, आणि कलिंगडचा वॉटरमेलन ज्यूस पण खूप छान निघतो. पण आम्ही जास्त करून मोस्ट ऑफ द टाईम हे मोसंबी ज्यूससाठीच यूज केलं आहे. तर तुम्हाला ह्याचं प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की देईन तुम्हाला. 4 ते 5 मोसंब्यांचा ज्यूस काढला तर 1 ग्लास हमखास भरतो. तर त्याच्यामुळे मी आमच्या तिघांच्या पण लागणाऱ्या मोसंब्या एकदाच सोलून घेते, म्हणजे कचरा जो आहे मोसंब्यांचा तो एकदाच जातो. पण ज्यूस हा वेळेवरच करते, कारण की ज्यूस जर आधीच बनवून ठेवला आणि खूप वेळानंतर पिला तर तो कडू लागतो, त्याच्यामुळे ज्यूस हा फ्रेशच काढतो. पण मोसंब्या मी एकदाच सोलून ठेवते, म्हणजे कचरा एकदाच चालला जातो. मोसंबीचा ज्यूस पिण्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत, जसे की ह्याच्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपली स्किन खूप हेल्दी राहते, आपली बॉडी डिटॉक्सिफाय होते, आणि ह्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे आपली इम्युनिटी पण बूस्ट होते. हे वॉटरी फ्रूट आहे, त्याच्यामुळे लो इन कॅलरीज आहे हे फ्रूट. त्याच्यामुळे ज्यूस पिल्याचा आपल्या बॉडीला नक्कीच खूप फायदा होतो. ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं, त्याच्यामुळे सकाळी सकाळी जर हा ज्यूस पिला तर खूपच हेल्दी नाश्ता होऊन जातो. आणि हो, संत्री, मोसंबी ह्यासारखे विटॅमिन सी असणारे जे फ्रूट्स असतात ते जर आपण घेतले तर त्याच्यासोबत आयर्न रिच फूड जर आपण कॉम्प्लिमेंट केलं तर आपली बॉडी आयर्नमुळे विटॅमिन सी ॲब्झॉर्ब करायला खूप हेल्प करतं. त्यामुळे मी आता ह्याच्यासोबत म्हणजे बेसन चिला आणि मोसंबीचा ज्यूससोबत 2 खजूरही खाणार आहे, म्हणजे एकदम हेल्दी ब्रेकफास्ट होईल. तर माझी आत्ताच देवपूजा आणि ब्रेकफास्ट सगळं झालेलं आहे. आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, आणि आज ह्या वर्षी ॲक्च्युली मी काही पूजा वगैरे मांडली नाही ना उपवास केला आहे, कारण की ॲक्च्युली झालं असं की पहिला जो गुरुवार होता मार्गशीर्षचा तेव्हाच आम्ही मालेगावला गेलो होतो लग्नासाठी. तर तिथे पहिलाच गुरुवार मिस झाल्यामुळे ह्या वर्षी काही उपवास पकडायचं ठरवलं नाही आहे, त्याच्यामुळे आज काही माझा उपवास नाही आहे. पण गेल्या गुरुवारी सेकंड जो गुरुवार होता तेव्हा माझी फ्रेंड श्रद्धा खाली राहते, तिच्याकडे मी गेली होती पोथी ऐकायला वगैरे, पूजा वगैरे केली. तर आता माझी सगळी ऑलमोस्ट कामं आवरलेली आहेत, फक्त उर्वीचं रूम आवरायची आणि माझा हा सोफा इथे खूप पसारा झाला आहे तो आवरायचा आहे. हे उर्वीचे बुक्स वगैरे रात्रीचे अभ्यास केलेलं ते सगळं आवरते फक्त. आणि जेवायला लंचला फक्त कढी खिचडीच करणार आहे, किंवा कढी किंवा भाकरी करेन. खूप दिवस झाले आम्ही कढीच नाही खाल्ली. दही पण आहे आणि मला ॲक्च्युली भाज्या पण आणायच्या आहेत. सचिन अजून झोपलेले आहेत,
नाईट शिफ्ट होती त्याच्यामुळे. तर बघते आता, जर जमलं तर भाज्या पण घेऊन येईन आणि उर्वीने पण मला फ्रूट्स पण काही आणायला सांगितलं तर ते आणीन. आणि अजून एक आज जर जमलं तर ते काम पण करायचं आहे. थंडी खूप सुटली आहे, ड्रायफ्रूटचे लाडू करायचे उर्वीसाठी, म्हणजे ते असलं तर जरा बरं पडतं. त्याच्यामुळे बघीन जर जमलंच तर ते लाडू पण करणार आहे. तर चला मी आता पटपट हा हॉल आवरून घेते आणि उर्वीची रूम आवरून घेते. संध्याकाळी ॲक्च्युली आमच्या घरी खूपच गोंधळ असतो, कारण की उर्वीचे फ्रेंड्स येतात खेळायला. पण त्याआधी मी तिचा नक्कीच अभ्यास घेऊनच मग तिला खाली खेळायला पाठवते. त्याच्यामुळे ते अभ्यासाचे बुक्स वगैरे ते सगळं असतं. रात्री मग खेळून आल्यावर पण उरलेलं पेंडिंग वर्क जे असतं ते ती कंप्लीट करत बसते. मग रात्री काही आमचं आवरणं होत नाही, मग ते सकाळीच. पण उर्वी येईपर्यंत घर एकदम छान क्लीन असतं. सगळेच जण रिलेट करत असतील आय गेस हे. मुलं घरी येईपर्यंत खूप छान घर आवरलेलं असतं आणि नंतर मग खूपच पसारा होऊन जातो. तसं उर्वीला खूप छान सवयी आहेत. ती तिचा टिफिन वगैरे सगळं धुवायला टाकते स्वतःहून आणि शूज वगैरे युनिफॉर्म सगळं धुवायला टाकते. तर तेवढा पण पसारा नाही करत. पण मुलं खेळतात घरी, तिचे फ्रेंड्स येतात घरी, त्याच्यामुळे खेळण्यामुळे पण थोडाफार पसारा होतच असतो. सगळ्यांच्याच घरी होतो ते ठीक आहे. पण मग नेक्स्ट डेला सगळे आता उर्वी स्कूलला गेल्यावरती मला हेच काम असतं की सगळं आवरून ठेवायचं. गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या असल्या की सापडताना पण आपल्याला त्रास नाही होत. त्याच्यामुळे मला घर नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं. पसारा झालेला मला ॲक्च्युली आवडत नाही. पण रात्री एनर्जी पण डाऊन झालेली असते, त्याच्यामुळे असं वाटतं की सकाळी फ्रेशच सगळं आवरावं. ब्रेकफास्ट आणि सगळं झालेलं असलं, देवपूजा झालेली असली की मी लगेच ही सगळी कामं करायला घेते. ॲक्च्युली खरं सांगायचं तर आय एम नॉट अ ब्रेकफास्ट पर्सन. मला ब्रेकफास्ट करायला आवडत नाही. म्हणजे मी डायरेक्ट ब्रंचच करते. 11 ते 12 किंवा 12 ते 12:30पर्यंत मॅक्स टू मॅक्स माझं जेवण झालेलं असतं, म्हणजे जेवणच करून घेते. फक्त सकाळी चहा किंवा त्याच्यासोबत जर थोडंफार काही खाल्लं तर खाल्लं, तेवढंच. म्हणजे बिस्किट टोस्ट वगैरे 2-3 बिस्किट्स. बाकी मग मी काही नाश्ता करत नाही. पण अशात मी करायला लागली आहे नाश्ता. उर्वीचं जे उरलेलं असतं थोडंसं एक्स्ट्राच बनवते. उर्वीला जे टिफिनला सकाळी देणार त्यातच मी थोडंसं एक्स्ट्रा बनवून ठेवते. आणि मग ती गेली की जेव्हा नाश्ता करायचा आहे, ब्रेकफास्ट करायचा आहे, तेव्हा गरम ते थालीपीठ किंवा पराठा जे काही असेल ते थोडंसं खाऊन घेते. म्हणजे एनर्जी डाऊन नाही होत. एवढी सगळी कामं करायची असतात. सकाळी ॲक्च्युली जास्त कामं असतात. घर आवरायचं आहे, स्वयंपाक असतो, त्याच्यामुळे सगळ्यांनीच मला असं वाटतं आता म्हणजे नाश्ता थोडा क्वांटिटीमध्ये का होईना केला पाहिजे. म्हणजे एनर्जी राहते, दमल्यासारखं होत नाही. सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवल्या तर किती छान वाटतं ना. पसारा सगळा आवरला आणि जागच्या जागेवर असला की जेव्हा गोष्टी सापडवायच्या असतात तेव्हा सापडायला पण खूप मस्त मदत होते. आज मी काही बेडशीट चेंज करणार नव्हते, त्याच्यामुळे ही रूम पण पटकन आवरल्या गेली. कारण की मी वीकली 2 वेळेसच बेडशीट्स चेंज करते आणि ते धुवायला टाकते. आज ह्या बेडरूमची बेडशीट धुतली तर त्याच्या 2 दिवसानंतर दुसऱ्या बेडरूमची, असं माझं प्लॅनिंग ऑलरेडी सेट असतं. तर बघा, बोलता बोलता माझी इकडे रूमही क्लीन झालेली आहे आणि हॉलही सेट झालेला आहे. मास्टर बेडरूममध्ये सचिन झोपलेले असतात, त्याच्यामुळे मी सकाळी ती आवरत नाही, दुपारी आवरते ती रूम. तिथे आवरण्यासारखं एवढं काही नसतंच, कपड्यांच्या फक्त घड्या घालायच्या तेवढंच काम असतं. आणि मी इकडे व्हेजिटेबल खिचडी म्हणजे मसाले भात जे काही तुम्ही बोलता ते मी त्याची तयारी करेपर्यंत सचिनही उठले झोपेतून. तर ते म्हणले की मीच शूट करतो दे. त्याच्यामुळे सचिननीच कॅमेरा घेतला हातात आणि आम्ही इकडे मस्त शूट करतो आहे खिचडी. तर खिचडी माझी खूप सिंपल असते. भाज्या सगळ्या ज्या पण काही घरात असतील त्या मस्त कापून घ्यायच्या आणि मी एक छोटासा मसाला तयार करते. कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता असेल तर तो पण आणि अद्रक लसूण एवढं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ग्रीन मसाला दिसत असेल तर तो मी टाकते. आणि सुके जे आपले मसाले असतात, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, ते टाकून एकदम मस्त खिचडी होऊन जाते. आणि त्याच्यासोबत मी थोडा आणि कढी पण करणार आहे, म्हणजे आम्ही गरम गरम नंतर जेवण करू. आता बऱ्याच जणांच्या घरी कढी खिचडीचा बेत हा मोस्टली संध्याकाळी होत असतो, रात्रीच्या डिनरला हलकं फुलकं खाण्यासाठी किंवा
कोणाला कंटाळा आला भाजीपोळी खाण्याचा तर कधी खिचडीचा बेस बनला जातो. तर तुम्ही म्हणाल मी हा दुपारीच का करते. ॲक्च्युली होतं असं, सचिनला टिफिनमध्ये मला भाजीपोळी किंवा भाजी भाकरी असंच द्यावं लागतं, कारण की नाईट शिफ्ट चालू आहे सध्या. तर त्याच्यामुळे रात्री जेवल्यावरती 2 म्हणजे 5 एक तास तरी ऑफिस असतं 9 वाजता जेवल्यावरती. त्याच्यामुळे रात्री अजून भूक लागेल कढी खिचडी किंवा भाताचा प्रकार खाल्ल्यामुळे. त्याच्यामुळे आमच्या अशात भात खाण्यातच येत नव्हता. म्हटलं दुपारच्या वेळेलाच आपण करू, म्हणजे खिचडी हा प्रकार खाण्यातही येईल आपल्या आणि ऑफिसला भाजी भाकर तसं पण मी देणारच होते. तर आज बऱ्याच दिवसांनंतर आम्ही हा खिचडीचा किंवा मसाले भाताचा आम्ही बेत केला आहे. तर आम्ही खाण्यासाठी खूप एक्सायटेड होतो आणि ह्याचा वास पण खूप सुंदर येत होता, कारण ह्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट होती आणि त्याच्यावर सुके मसाले टाकल्यामुळे खूपच छान त्याचा स्मेल येत होता. आणि बघता बघता आपली खिचडी पण इकडे झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत होती. आणि रात्रीचा डिनर पण माझा दुपारीच बनला जातो, त्याच्यामुळे संध्याकाळी मला फ्री टाईम असतो. तर मी आज प्लॅन केलं आहे की संध्याकाळी ड्रायफ्रूटचे लाडू बनवीन, कारण की थंडी खूप सुटली आहे. त्याच्यामुळे ड्रायफ्रूटचे लाडू उर्वीला सकाळी खाण्यात यावे म्हणून माझा तो बनवायचा प्लॅन आहे. बघू कसं कसं होतं. आणि इकडे बघा कढीसुद्धा रेडी आहे. मस्त आम्ही लंच केलं. आता संध्याकाळच्या वेळेला झालं असं की माझा भाऊ अचानक घरी आला, सरप्राईज दिला त्यांनी आणि त्यांनी उर्वीसाठी काहीतरी आणलं असं तो म्हणला. त्याच्यामुळे उर्वी खूप इकडे एक्सायटेड होती. तर त्याच्यामुळे ती सारखी गिफ्ट मागत होती, तू काय आणलं आहे काय आणलं आहे. तर अशा प्रकारे माझे लाडू बनवणं झालंच नाही, कारण आम्ही खूप गप्पा मारत बसलो मी आणि आशू. तर ठीक आहे, मी चला ब्लॉग इकडेच एंड करते. लाडू मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवीन, उद्या करीनच मी लाडू. तर चलो बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट. मज्जा आहे उर्वीची.